लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। तालुक्यातील सारोळा येथे दिनांक 5 ऑगस्ट रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या मिरवणुकीने इतिहास घडवला। सकाळी 10 वाजता कन्नड येथून मिरवणुकीस भव्य दिव्य प्रारंभ झाला, तेव्हा ढोलताशांच्या निनादात सारा परिसर शिवमय झाला होता। भगवे झेंडे, फुलांच्या माळांनी सजवलेला ट्रॅक्टर, जय शिवराय जय जिजाऊंच्या घोषणांनी गगनभेदी उत्सव आणि शिवभक्तांची असंख्य गर्दी। सारोळा नगरीने आज खऱ्या अर्थाने शिवसंस्काराचे दर्शन घडवले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली। मिरवणूक मार्गावरील कन्नड रस्ता, मेहगाव, वासडी, साखरवेल, पळशी, रामनगर, पिशोर, मोहाडी, जवखेडा बुद्रुक, जवखेडा खुर्द, नाचनवेल, आमदाबाद या गावात महाराजांच्या पुतळ्याचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले। गावागावात रांगोळ्यांचे देखावे, फुलांची उधळण, जयघोष आणि महिलांनी घराघरावर लागलेले भगवे झेंडे, प्रत्येक पावलावर शिवभक्तीचे दर्शन घडत होते। सारोळा गावात मिरवणूक पोहोचताच टाळ मृदुंगाच्या गजरात दिंड्यांचे सादरीकरण झाले। युवक युवतींच्या गजरात जय भवानी जय शिवाजीचा निनाद आसमंतात घुमत होता। प्रत्येक शिवभक्ताने भगव्या झेंड्यातील शिवचरित्राचे दर्शन घेत महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले। फुलांच्या वर्षावात आणि ढोलताशांच्या गजरात सारोळा गावाची गल्लीत गल्ली शिवप्रेम उसळले। या भव्य मिरवणुकीसाठी कन्नड तालुक्यासह परिसरातील हजारो शिवभक्तांनी उपस्थित राहून हिंदवी स्वराज्याचा जागर केला। पुतळ्याच्या पूजनानंतर विविध ठिकाणी सामूहिक आरत्या, शिवकालीन पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या दिवशी सारोळा नगरीने जणू शिवजयंती साजरी केली। 6 ऑगस्ट रोजी पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याने शिखर गाठले। बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हरिभक्तपरायण महादेव महाराज निपाणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। त्यानंतर दुपारी 1:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। श्री 108 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज व हरिभक्तपरायण महादेव महाराज निपाणीकर यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। या सोहळ्यानंतर श्री स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या अमृतमय प्रवचनाने उपस्थित भक्तांना शिवसंस्कार व स्वराज्यतेचा संदेश दिला। कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। संपूर्ण सोहळ्याचे आयोजन शिवभक्तांच्या स्वयंप्रेरणेने व एकात्मतेने केले गेले होते। या भव्य सोहळ्यामुळे सारोळा गावचे नाव महाराष्ट्राच्या शिवभक्तीत अधोरेखित झाले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.